अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार। श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। चैत्र पौर्णिमेला आपण हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरी करतो। आता कसं करायचं त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। आता तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या देवघरात हनुमानरायांची मूर्ती किंवा फोटो ठेवू शकत नाही का, तर ते ब्रह्मचर्य आहेत म्हणून मग त्यांची पूजा आपल्या घरात आपण करू शकत नाही, म्हणजे आपल्या देवघरात त्यांचा फोटो ठेवू शकत नाही। पण हो, ज्यांचं दक्षिणमुखी घर आहे त्यांनी अर्थात आपल्या घराच्या वरती पंचमुखी हनुमानरायाचा फोटो ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांची तुम्ही पूजा करू शकता। आता ज्यांच्या घरात आता सर्वसामान्य सांसारिक माणसाच्या घरात हनुमानरायाचा फोटो नाहीये, मग त्यांनी काय करावं तर बघा, प्रत्येक गावात हनुमानाचं मंदिर, मारुतीरायाचं मंदिर असतंच आणि त्याच्याशिवाय ते गाव पूर्ण होतच नाही। ज्याच्या घरात हनुमान चालीसा, रामरक्षा किंवा मारुती स्तोत्राचं पठण केलं जातं त्या घरात कधी भूत, प्रेत, पिशाच, बाधा यांचा प्रवेशही होत नाही। तुम्ही हनुमंतरायाच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करू शकता आणि घरातही करू शकता। आता पूजा करायची म्हणजे नेमकं काय करायचं बघा, तर सकाळी लवकर उठून सुशीर्वित होऊन, कारण त्या दिवशी पौर्णिमा पण असणार आहे आणि हनुमानरायाची आपण घरात पूजा करू शकतो। घरात किंवा मंदिरात दिवसभरात कधी तुम्ही मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन त्याची पूजा करा। तर काय काय घेऊन जायचंय, काय काय दान करायचंय ते तुम्हाला सांगते। सर्वप्रथम देव हा भक्तीचा, भावेचा भुकेला असतो की आपण देवाची भक्ती केलेली, त्याच्यासाठी वेळ दिला तरी सुद्धा ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि तुमचे कर्म चांगले असेल तर नक्कीच तुम्हाला कधी कुठली अडचण येत नाही। सगळ्यात महत्त्वाचं की या दिवशी मंदिरात काय घेऊन जायचंय तर बघा, हनुमानरायाच्या मंदिरात जाताना या दिवशी तुम्हाला काळे उडीद घेऊन जायचंय, त्याचबरोबर शेंदूर, चमेलीचं तेल घेऊन जायचंय। आता हे सगळं तुम्हाला मंदिरच्या बाहेर सुद्धा मिळून जाईल। शेंदूर बघा, आता काही काही ठिकाणी अर्पण केला जातो, तेलामध्ये मिक्स केला जातो आणि मग अर्पण केला जातो, पण काही काही ठिकाणी अर्पण केला जात नाही। तर तरीही तुम्ही थोडंसं शेंदूर घेऊन जायचंय। भले तिथे अर्पण नाही केलं तरी चालेल, पण तिथे हे सगळं म्हणजे रुईची, त्याचबरोबर तुम्हाला रुईच्या फुलांची माळ घेऊन जायचंय। हे सगळं तिकडे हनुमानरायाच्या जवळ ठेवायचंय आणि त्यांना प्रार्थना करायची की माझ्यावर जे काही संकट आहे, शारीरिक मानसिक कष्ट चालू आहेत, त्याच्यातून मला मुक्ती मिळू दे, असं म्हणून त्यांना प्रार्थना करायची। तर हा झाला पहिला उपाय। आता दुसरा, जेव्हा तुम्हाला अजून काही अडचणी असतात, सांसारिक माणसांना खूप अडचणी असतात, अडचणी असो किंवा नसो, पण बजरंगबलीची कृपा आपल्याला राहावी किंवा ज्या काही गोष्टी होत नाहीत, अशक्य गोष्टी आहेत, ते शक्य व्हाव्यात किंवा ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात त्याच्यात जर तुम्हाला यश मिळावं असं वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं बघा, गूळ आणि चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि त्याचबरोबर 11 काळी उडीद हे सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे। हे सगळं मारुतीरायाला अर्पण करायचं आहे। बघा परत एकदा, गूळ आणि हरभऱ्याची डाळ म्हणजेच त्याला चणा डाळ पण म्हणतात आणि 11 काळे उडीद हे तुम्हाला मारुतीरायाला अर्पण करायचं आहे आणि त्यांनाही प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यात जे काही संकट चालू आहे, दुःख चालू आहे, जे काही अपयश सतत त्यात चालू आहेत त्याच्यामध्ये बदल होऊ दे आणि जे काही तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात त्यात मला यश प्राप्ती होऊ दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आता हा झाला दुसरा उपाय। सगळ्यात महत्त्वाचं, सेवा काय करायची बघा, ज्याप्रमाणे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे, त्याचप्रमाणे मारुतीरायाला प्रभू श्रीरामांची सेवा प्रिय आहे आणि प्रभू श्रीरामांना मारुतीरायाची सेवा प्रिय आहे। मग आता काय करायचं तर अर्थात हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी 7 वेळा रामरक्षा आणि 7 वेळा हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र जे तुम्हाला पठण करता येईल आणि जेवढ्या वेळा तुम्हाला पठण करता येईल तेवढ्या वेळा करा। मग बघा, काही जण विचार करतील की 1 वेळा काय केले तर चालतंय का, तर बघा 1 वेळा करा, 5 वेळा करा, 3 वेळा करा किंवा जेवढे जास्त वेळा करतील तेवढे जास्त वेळा करा। हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी जास्तीत जास्त रामरक्षा असो किंवा हनुमान चालीसा आपल्या घरात दररोज हनुमान चालीसाचं पठण केलं पाहिजे आणि प्रत्येक मुलात म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हनुमान चालीसा पाठ असणं महत्त्वाचं आहे, कारण जर ते रोज रोज लावलं तर नक्कीच त्या गोष्टी सुद्धा आपल्याकडून पाठांतर होतात। आता मी तुम्हाला सांगितलं, हनुमान चालीसा किंवा रामरक्षा किंवा मारुती स्तोत्र रोज घरात एकदा झालंच पाहिजे आणि ज्यांना मंदिरात जाऊन सेवा करणं शक्य होत नाही तर तुम्ही घरी सुद्धा करू शकता। आता बघा, कुठल्याच गावात मंदिर नाही आहे असं होत नाही, कारण असं कुठलंच गाव नाही जिथे मारुतीरायाचं मंदिर नाही। थोडंसं लांब असेल पण तुम्ही तिथे जाऊन ते अर्पण करू शकता आणि ह्या दिवशी गोरगरिबांना दान करणं तेवढं महत्त्वाचं आहे। मंदिराच्या बाहेर जे लोक असतात मग त्यांना तुम्ही केसरी रंगाचं दान करता। तर ज्या पद्धतीने आपण शेंदूर आपण मारुतीरायाला अर्पण करणार असतो
त्याचप्रमाणे केसरी रंगाचा जो मोतीचूरचा लाडू असतो ना, तो दान करू शकता. यथाशक्ती तुम्ही एखाद्याला चप्पल दान करू शकता किंवा जे मोतीचूरचे लाडू सांगितलं आहे, एक दोन लाडू तुम्ही दान करू शकता. खूप जास्त महत्त्व आहे या दानाला. जेव्हा तुम्ही विशेष दिनी, आणि खरं तर दान करण्यासाठी कुठलाही शुभ दिन नसतो, तुम्ही नेहमी दान करायचं असतं आणि देवाने आपल्याला दान करण्यासाठी बनवले, याचा आभार मानले पाहिजे. मी दान घेणाऱ्यातली नाहीये, तर मी दान देणाऱ्यातली आहे. भले मी श्रीमंत नाहीये, सर्वसामान्य, पण मला देवाने इतकं दिलंय की मी एखाद्याला 2 लाडू तरी दान करू शकतो. तर बघा, आता आपण मारुतीला जे तेल घेऊन जाणार आहे, ते अर्थात आपण मूर्तीवर टाकू शकत नाही, पण तिथे जो दिवा लावलेला असतो ना, त्या दिव्यामध्ये तुम्ही त्या तेल अर्पण करायचं आहे. अर्थात तेल काही ठिकाणी मूर्तीवर टाकून देतात, तर काही ठिकाणी टाकून देत नाहीत. तुमच्याकडे जसं असेल तसं तुम्ही करा. बघा, त्याच्यानंतर प्रत्येक मंदिराच्या बाहेर हनुमान चालीसा आणि रामरक्षा, मारुती स्तोत्र हे दिलेलंच असतं आणि आपल्या घरातही होतं. तुम्ही वाचा, ऐका. ज्यांचा मासिक धर्म सुद्धा आहे, विटाळ आहे, त्यांनी सुद्धा सेवा किंवा उपाय करता येणार आहे. पण एवढंच की तुम्ही ते देवासमोर वाचायचं नाहीये, तर तुम्ही ह्या सगळ्या सेवा श्रवण करू शकता. याला कुठलीच अडचण येणार नाही. फक्त एवढंच की बघा, देवासमोर आपण सेवा करू शकत नाही. तर बघा, पुन्हा एकदा सांगते, हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी, हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र जेवढे जास्त पठण करता येईल तेवढे जास्त तुम्ही पठण करा. तर आजच्यासाठी इतकं. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.